पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कापूरहोळ परिसरात मंगळवारी 3 मार्च 2026 ला दुपारी एक अतिशय थरारक घटना घडली। एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भर दिवसा अपहरण करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। मात्र जेजुरी पोलीस, नीरा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने या तरुणाची अवघ्या काही वेळातच सुखरूप सुटका करण्यात यश आलंय। या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण असलं तरी पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी कापूरहोळ परिसरातून एका XUV कारमधून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी या तरुणाला गाठलं आणि त्याचे अपहरण केले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक हादरून गेले। घटनेचे गांभीर्य ओळखून मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। त्याचबरोबर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातूनही मदतीसाठी आवाहन करण्यात आले। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि संपूर्ण परिसरात नाकाबंदी लागू केली। दरम्यान उद्योजक लखन शेठ दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी हा मंगळवारी 3 मार्चला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कापूरहोळ येथील हॉटेलवरून त्यांच्या दिवळे गावाजवळील बंगल्यावर जेवणासाठी चालला असताना अचानक एका काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या 3 ते 4 व्यक्तींनी त्यास जबरदस्तीने गाडीत बसवून पळवले। ती कार कापूरहोळ येथून साताऱ्याच्या दिशेने गेली। याच वेळी त्याचे वडील लखन शेठ दळवी यांनी आरडाओरडा करून कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार वेगात निघून गेली। त्यावर वडिलांनी शिरवळ येथील पोलीस ठाण्यात संपर्क करत माहिती दिली। तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या म्हणजेच 1800 270 3600 या क्रमांकावर संदेश वितरित केला। यामुळे पुणेसह सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व ग्रामसेवक यंत्रणा यांना माहिती मिळून पोलीस व ग्रामस्थांकडून नाकेबंदी सुरू झाली। पुणे ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण परिसरात सर्जिकल नाकाबंदी लागू केली। अपहरणाची माहिती मिळताच जेजुरी आणि नीरा पोलिसांनी जेऊर तसेच नीरा परिसरात कडेकोट नाकाबंदी केली। संशयित वाहनाचा शोध घेत असताना पोलिसांना जेऊरकडून पिसुर्टी दिशेने जाणारी एक संशयित कार दिसली। पोलिसांनी या कारचा पाठलाग करून ती अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता अरुंद असल्याने आणि पोलिसांचा दबाव वाढल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतात जाऊन अडकली। कार शेतात अडकताच पोलीस जवळ पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्ते वाहनातून उतरून पळून जाण्यात यशस्वी झाले। सुदैवाने या कारमध्ये असलेल्या व्यापाऱ्याचा 18 वर्षीय मुलगा पोलिसांना सुरक्षित अवस्थेत सापडला। पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। अपहरणकर्त्यांनी भर वस्तीतून तरुणाला पळवून देण्याचे धाडस केल्याने या प्रकरणामध्ये नक्की काय कारण असावे याबाबत आता पोलीस कसून तपास करत आहेत। या थरारक घटनेनंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली की ग्रामस्थांचे सहकार्य आणि पोलिसांनी वेळीच केलेली नाकाबंदी यामुळे मुलाला वाचवणे शक्य झाले। पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल। या कटात नेमके किती लोक सामील होते आणि हा प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला की वैयक्तिक वादातून याचा शोध आता घेतला जातोय। नीरा आउटपोस्टचे PSI रविराज कोकरे, हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी केवळ नाकाबंदीवर न थांबता 5 किलोमीटर पुढे जाऊन रस्ता रोखला। त्यांच्या या धाडसामुळेच अपहरणकर्ते मुख्य रस्त्यावरून भरकटले। सध्या आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। हे अपहरण खंडणीसाठी होते की जुन्या वैयक्तिक वैरातून याचा तपास सध्या पोलीस करतायत। सध्या पृथ्वीराज सुखरूप असून त्याच्या सुटकेनंतर कापूरहोळ परिसरात पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। दरम्यान संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 1800 270 3600 व 9822112281 यावर फोन करून माहिती दिल्यास हा आवाज परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना फोन कॉलद्वारे ऐकवला जातो। त्यामुळे सर्वजण सतर्क होऊन मदतीसाठी तत्पर होतात व गुन्ह्याला आळा घालणे शक्य होते। त्या गुन्ह्यात देखील या यंत्रणेद्वारे संदेश सर्वत्र गेल्याने पोलिसांना ग्रामस्थांची मदत झाली अशी माहिती यंत्रणेनं ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी गणेश लोकरे यांनी दिली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।